नमस्कार. लव्हाळी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. अमेरिकेमध्ये एप्रिल हा महिना कवितेचा महिना म्हणून साजर केला जातो. तेव्हा त्यानिमित्तानं आज मी काही स्फुट वाचते. पहिलीचं नाव आहे सखी. सखी ही कोण बरं, सदा संगती माझ्या साथी. झाली केव्हा माझी सखी, झाली केव्हा माझी सखी. बांधली कधी तिनं मला राखी, बांधली कधी तिनं मला राखी. लगट्टे नखरेल बिंदी होऊन माझ्या माथी. कधी गोंदते टिकली होऊनी भाळी, तर कधी शब्दांचा गजरा मला माळी, तर कधी शब्दांचा गजरा मला माळी. निमूटपणे वटवट माझी ऐकून घेई, निमूटपणे वटवट माझी ऐकून घेई. नि अवचित पहाटे जागवून करी घाई. कुजबुजे अविरत कानात, कुजबुजे अविरत कानात. स्थिरावली सदैव मनात. लहान माझी ही बाहुली, तरी मोठी तिची सावली, मोठी तिची सावली. ही कोण माझी सखी तुमच्या लक्षात आलं असेल. आता दुसरी आहे कवितेची रेसिपी. हे माझ्या पतझड या पुस्तकामध्ये पूर्वी छापून आलेलं आहे, ते वाचते. लक्षात आलं बरेच दिवसात कविता लिहिली नाही, तेव्हा आज ठरवलं काही झालं तरी कविता बनवायचीच. पण कविता म्हणजे काय मायक्रोवेव्हमधला पदार्थ थोडाच की टायमर लावून शिजवता येतो. त्याच्यासाठी मनाचा टायमर सतत ऑन ठेवायला लागतो, तरच कविता होऊ लागल्याचा इशारा मिळतो. कविता म्हणजे काही चहाच्या किटलीतलं आधणाचं पाणी नाही. उकळी आली की लागली कर्कशायला. त्यासाठी मनात अनुभवांचं उधाण यायला लागतं, तरच मग छान मुरलेल्या त्या फक्कड कवितेची चहा होते. कविता म्हणजे काही ओव्हनमध्ये बेक करत ठेवलेला इन्स्टंट केक नाही. त्यासाठी मनातल्या भट्टीत आग सतत धगधगावी लागते. कविता म्हणजे काही फ्रीझरमध्ये गोठवलेली उसळ नाही की ऐनवेळी पाहुणा आला की काढावी आयती तयार. त्यासाठी मनामध्ये खोलवर थिजलेल्या भावना सारख्या पाझरत ठेवायला लागतात, तरच त्यांची मनात उसळी होते. कविता काही कडक इस्त्री केलेली साडी नाही की जी पटकन अंगावर पार्टीसाठी पेहनावी. त्यासाठी मनाच्या आढ्यांना आधी दाबून इस्त्री करायला लागते, तरच त्या कोमल भावनांची रेशमी मुलायम कविता अंगावर उलगडते. कविता रचायची नसते, कविता करायचीही नसते. ती मनात अलगद तरंगावी लागते आणि मग ती कुशलतेने झेलावीही लागते. आणि आता ही शेवटची वाचते, मुक्त छंदातली कविता. ही माझ्या पुस्तकातलीच आहे, पतझड. मुक्त छंदाची कविता. गरम गरम वाफाळटा चहाचा कप टेबलावर उभा. बॅकग्राऊंडला स्फूर्तीसाठी बेथोवनची सिम्फनी चालू. स्वच्छ कोरा कागद वाचून गुपचूप माझ्या पुढ्यात पडलेला. हातातलं काळ्याभोर शाईचं पेन सज्जावलेलं. मी सरसावून हट्टानी कविता लिहायलाच बसते.
मी सरसावून हट्टानी कविता लिहायलाच बसते. घड्याळाचे काटे वेगाने सरकत असतात. लक्षात येतं कागद कोराच. लक्षात येतं माझ्या कागद कोराच. कविता अशी गुलामासारखी थोडीच माझ्या मालकीची. धकाधकीच्या जीवनात आपल्याच नादात घाईघाईत मी चालत असता समोर जुना स्नेही टपकावा. तशीच कविताही या वृक्ष मनाच्या कोलाहलात एखाद्या संवेदनाशील क्षणात कोनाड्यात दत्त म्हणून उभी राहते. उभी राहावी लागते. घड्याळाच्या कोष्टकामध्ये तिला बसवून तिची शब्दमोड होत नाही, शब्दमोड होत नाही. रोज सकाळी गजर लावून जाग आणावी तशी ही कविता ठराविक वेळी कर्कशत नाही, कर्कशत नाही. त्यासाठी संवेदनांच्या काट्यांचं घड्याळ लागतं. त्यासाठी संवेदनांच्या काट्यांचं घड्याळ लागतं. रांधा वाडा आणि उष्टी काढा या गराड्यात अचानक प्रियकराचे हात गळ्यात पडावेत. तशीच कविता ही अभिसारिकेच्या बेपर्वाईनी धावत यायला लागते, धावत यायला लागते. बर्फाच्या गोठलेल्या असं म्हणतात लाल सुटूक कार्डिनल एकदम कुठून तरी अलगद फांदीवर बसावा, तशीच कविताही वटलेल्या मनाच्या वृक्ष फांदीवर अलगद झुलायला लागते, अलगद झुलायला लागते. कुलपात किल्ली घालून पटकन दार उघडावं, तशी कविता पटकन खुली होतेच असं नाही. उलट सोनेरी अनुभवांच्या कुलपातूनच तिला बंदिस्त करून ठेवायला लागतं. सोनेरी अनुभवांच्या कुलपातच तिला बंदिस्त करून ठेवायला लागतं. शिस्तबद्ध मनाच्या शिस्तबद्ध मनाच्या कवायतीत कवितेला मज्जाव. शिस्तबद्ध मनाच्या कवायतीत कवितेला मज्जाव. त्यासाठी मुक्त क्षणांच्या कारंजात तिला मनसोक्त भिजायला लागतं, भिजायला लागतं. म्हणून माझ्या मना क्षणाक्षणामध्ये जीवन जग. जग रहाटीच्या त्या शिस्तीच्या पिंजऱ्यात त्या कवितेला जखडून ठेवू नकोस, जखडून ठेवू नकोस. तरच ती तुझ्यासाठी मुक्त छंदात गाईल, मुक्त छंदात गाईल. धन्यवाद तुम्ही हे ऐकल्याबद्दल आणि जरूर तुमचा अभिप्राय मला कळवा. परत लवकरच भेटू. नमस्ते.